श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आता कालच्या भागात आपण तिसरा अध्याय पाहिला होता आणि तिसऱ्या अध्यायामध्ये माधव नंबूद्री आणि शंकर भट हे दोघंही पळणीस्वामींच्या आश्रमात गेले होते. पळणीस्वामींच्या आश्रमात गेल्यावर पळणीस्वामींनी त्यांना शंकर आणि माधवाशी हाकली मारली होती, हे आपण पाहिलं होतं. आता कथेमध्ये जो कठीण भाग असतो तो आपण शक्यतो जितका सोपा करून सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. काही वेळेला भाग इतका कठीण असतो की आपल्यालाही तो सोपा करून सांगता येत नाही, मलाही तो, कारण का तो 2-4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा वाचल्यानंतर त्याच्यातला गूढ अर्थ समजतो. जो शंकर भटांना अभिप्रेत आहे तो अर्थ आपल्याला कळेलच किंवा मला कळेलच असे नाही, परंतु जितक्या तो सोपा करून सांगण्याचा आणि जिथे अगदी गूढच होऊन जातं सगळी कथा, तिथे मी तो सांगण्याचा आता टाळला मागच्या वेळेला. आणि आता आपण पाहिलं की माधव त्यानंतर पळणीस्वामी हे समाधिस्थ झालेले होते आणि पळणीस्वामी समाधिस्थ होण्याआधी काय म्हणाले होते की मी 300 वर्ष या देहात होतो, आता मला नवीन देह धारण करणार आहे श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेने आणि त्यासाठी ते समाधिस्थ झाले होते. आणि त्यांनी सांगितलं होतं जर कोणाला साप चावलेलं कोणी आलं तर त्याला जमिनीत पुरून ठेवा. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर माधवाला सुद्धा जेवण बनवण्यासाठी जेव्हा तो सरपणासाठी तेथील नारळाचं झावळी उचलायला गेला तेव्हा त्याच्या खाली असलेला साप चावला आणि माधवसुद्धा मृत अवस्थेत गेला. आणि खरं तर माधव मृत अवस्थेत गेला म्हणजे माधव मृत्यू पावला नव्हता, पण काय होतं, माधवाला श्रीपाद वल्लभ प्रभूंचं दर्शन हे त्याच्या स्थूल शरीराने, म्हणजे आपलं जे शरीर आहे त्याला स्थूल शरीर असं म्हणतात, अशा या स्थूल शरीराने त्याला ते दर्शन होणारं नव्हतं, म्हणून ते दर्शन त्याला त्याच्या सूक्ष्म शरीराने होणार होतं. त्यामुळे ते जेव्हा तो साप चावला त्यानंतर तो माधव मृत अवस्थेत तर तो पुढचे 10 दिवस तो सूक्ष्म देहाने कुरवपुरात श्रीपाद जवळ वावरत होता आणि तिथे तो त्यांचे ते दर्शन घेत होता. आणि तो सूक्ष्मदेहधारी असल्यामुळे इतर सूक्ष्मदेहधारी त्याला दिसत आणि त्याला नागलोक म्हणजे पाताळ लोकामध्ये नागांचं दर्शन झालं. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने तो एका द्वीपाच्या मध्यभागी गेला आणि तिथे त्याला नागांचं दर्शन झालेलं आणि तिथे त्याच्या श्रीपाद वल्लभ प्रभू हे एका मोठ्या 1000 फणे असलेल्या सर्पावर अगदी विष्णूप्रमाणे शय्या करत आहेत आणि शेजारी असलेला तो एक महासर्प दत्तप्रभूंचा महिमा सांगत होता. ही इथपर्यंत कथा आपण ऐकलेली होती. आणि त्या दत्तप्रभूंच्या महिमेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की दत्तांचा अनुसया पर्वतावर अत्रि अनुसयाच्या पुत्ररूपाने पूर्वयुगात जन्म झालेला आहे, हे सगळं त्यांनी तेव्हा सांगितलं आणि हे आपण कालच्या भागात बघितलं आहे. आता तो महासर्प काय सांगू लागा, तो महासर्प पुढे म्हणाला, बाबा माधवा, आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात. श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला. ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले, त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील या म्हणून तेथेच वाट पाहत होतो, परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते, ते आम्हाला माहीत होते. ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर्षानंतर वर आले. त्यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते, दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले, या विचाराने आम्ही तेथून परतलो. त्यावेळी ते दोघेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावर आम्हाला ज्ञानोदय झाला. त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रूपिणी अनघा देवी आहे, याचे आम्हाला स्मरण झाले. पुनरपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा असा त्यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्येचे फलस्वरूप दत्तात्रयाने पिटिकापुरात श्रीपाद वल्लभ या नावाने अवतार घेतला. श्री दत्तप्रभू त्या दिवशी ज्या स्थानी पाण्यात उतरले ती जागा म्हणजे आजचे परमपवित्र कुरवपूर आहे. ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने या भूगोलात सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो. कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झाला, तेच कुरवपूर हे पवित्र स्थळ आहे. बाबा माधवा, या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदिशेषात सुद्धा नाही. आता बघा, त्या ह्यांनी शेषनागाने पुढे जो नाग मोठा महासर्प जो दत्तांचा महिमा सांगत होता, त्यांनी पुढे काय माधवाला कथा सांगितली
की त्या नागांना कालनाग ऋषीश्वर असे म्हणतात. आणि श्री दत्ताने हजारो वर्ष त्यांच्या राज्याचे पालन केल्यानंतर, हजारो वर्ष राज्याचे पालन केल्यानंतर गुप्त रूपास गेले, गुप्त राहण्याचा विचार केला आणि ते नदीमध्ये अदृश्य झाले. त्यानंतर ते पाण्यावर आले आणि आम्ही काही अनुचर म्हणजे जे कालनाग होते ते त्यांची वाट पाहत होतो, परंतु दत्त हे त्यांच्यापासून लपत होते. त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला व काही वर्षानंतर थोड्या कालांतर म्हणजे काही वर्षानंतर ते जेव्हा वर आले तेव्हा त्यांच्या हातात मधुपात्र होतं. मधुपात्र म्हणजे मदिरेचं पात्र होतं आणि दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. आणि ते पाहिल्यावर लगेच या काळनागांना भ्रम झाला की आपण ज्या देवतेला पूजन करत होतो ते दैवत मानले, त्या भ्रमाने दैवत मानले. तो नेहमी मद्याच्या गुंगीत असतो आणि स्त्रीच्या दास्यात असतो असं त्यांना वाटलं आणि ते त्या विचाराने तेथून निघून गेले. त्यावेळी ते दोघेही अदृश्य झाले, म्हणजे ती स्त्री आणि ते दत्त दोघेही अदृश्य झाले. आणि ते अदृश्य झाल्यानंतर या कालनागांना ज्ञानोदय झाला. काय ज्ञानोदय झाला की या भूमीवर अवतार घ्यावा काय ज्ञानोदय झाला की ती जी स्त्री आहे त्यांच्या हातात असलेले ते मधुपात्र आहे ते म्हणजे योगानंद अमृत असलेले स्वरूप असलेले अमृत आहे. आणि ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्रिशक्ती रूपिणी म्हणजे ज्यामध्ये तिन्ही शक्तींचा समावेश झालेला आहे अशा त्रिशक्तींची रूपिणी अनघा लक्ष्मी देवी आहे असं त्यांना त्यावेळेला जाणवलं. आणि मग त्यांनी दत्तांना पुन्हा या पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली या कालनागाने. आणि त्याचे फलस्वरूप म्हणून त्यांनी पिटिकापुरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला असे त्या कालनागाने त्यांनी सांगितलं. दत्तात्रय प्रभू ज्या ठिकाणी स्नानासाठी पाण्यात उतरली ती जागा म्हणजे ते कुरवपूर, परमपवित्र कुरवपूर. ते जलसमाधीमध्ये असताना हे कालनागसुद्धा तेथे सूक्ष्म स्पंदनाने त्या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होते. आणि कौरवांचा जो मूळ पुरुष आहे म्हणजे कुरु महाराज, कौरव आणि पांडवांचा जो मूळ पुरुष आहे ज्यांच्यावर कुरुवंशी असं त्यांना म्हणतात, तो कुरु महाराजांना ज्ञानोपदेश हा कुरवपूर या स्थळी झाला होता. आणि हे स्थळ अत्यंत पवित्र स्थळ आहे. बघा इथं स्थानमहिमा सांगितलं आहे की कुरवपुराचा स्थानमहिमा सांगितलं आहे की कुरवपूर हे अत्यंत पवित्र असे स्थळ आहे. त्याचा महिमा आदिशेषास सांगण्यासही जमणार नाही असं इथे म्हटलेलं आहे. आता सदाशिव ब्रह्मेंद्रांची पूर्वगाथा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणाच्या अत्यंत नम्रभावाने मी नमस्कार केला. त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्वक अंतःकरणाने म्हणाले, वत्सा, हे दिव्य भव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्य योगच. तुला बोललेला एक सर्प येणाऱ्या शताब्दीत रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योती रूपाने अंतर्धान पावे. तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीमध्ये भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. आता बघा, जसं आपण सुरुवातीलाही म्हटलं की श्रीपाद श्रीवल्लभ कथेमध्ये जे येणारे कोणी आहेत पुढे जे होणारे अवतार आहेत त्यांचं आधीच सगळं वर्णन केलेलं असतं. त्याप्रमाणे इथे सांगितलेलं आहे की श्रीपाद श्रीवल्लभ आता प्रत्यक्ष माधवाला काय म्हणतात आहे की अगदी करुणापूर्ण अंतःकरणाने ते काय म्हणाले, वत्सा, की तुला जे भव्य दिव्य दर्शन झाले हा अलभ्य योगच आहे. आणि तुझ्याशी बोललेला एक सर्प येणाऱ्या शताब्दीमध्ये कोण होणार आहे, ज्योतिराम लिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून तो ज्योती रूपानेच अंतर्धान पाहिजे. आणि दुसरा जो महासर्प आहे सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने या शताब्दीत भूमीवर अवतार घेईल आणि अनेक लीला दाखवेल. तर बघा, पहिला सर्प कोण होणार आहे, ज्योतिरामलिंगेश्वर स्वामी, आणि तो ज्योतिरूपातच अंतर्धान पावणार आहे. आणि दुसरा जो सर्प आहे तो सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतरून तो लीला दाखवेल. पिटिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पिटिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची स्थापना होईल. माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे, ते गोपनीय रहस्य आहे. तू श्री पिटिकापुरातील माझ्या पादुकांच्या प्रतिष्ठापना स्थळापासून पाताळात जाऊन तेथील असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये. म्हणजे आता दत्तांनी परत त्यांना काय सांगितलं आहे की तू पिटिकापूरसुद्धा
जिथे माझा जन्म झाला ते सुद्धा अतिशय पवित्र प्रिय स्थान, मला प्रिय स्थान आहे असे श्रीपाद वल्लभ म्हणतात. आणि त्यांना पुढे काय सांगितलं की माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची स्थापना होईल. माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे, ते गोपनीय रहस्य आहे. श्रीपाद स्वतः म्हणतात की माझा जन्म आणि माझं कर्म हे अत्यंत गोपनीय आहे आणि ते दिव्य रहस्य आहे. तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुकांच्या प्रतिष्ठापना स्थळापासून पाताळात जाऊन तेथील ते तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घे. पळणीस्वामी मंदहास्याने म्हणाले, बाबा माधवा, पिठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू. आता सत्वर स्नानपूर्ती करून ध्यानास बसावे आणि श्रीपाद वल्लभांची आज्ञा आहे. आता पळणीस्वामी जेव्हा माधवानी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा पळणीस्वामी काय म्हणतात, पिठिकापुरातील कालनागांविषयी आपण नंतर चर्चा करू. आता आपण स्नान करून ध्यानास बसावे अशी श्री दत्तांची आज्ञा आहे. आता इथे हे जे आपलं तिसरा अध्याय आहे तो संपलेला आहे आणि आपल्या चौथ्या अध्यायाची सुरुवात आपण याच भागात करणार आहोत. तर आपला चौथा अध्याय कुरवपुरात वासव अंबिकेचे दर्शन असं या भागाचं नाव आहे. तर आपण या भागाला आता सुरुवात करत आहोत. तर आणि या भागाचं फलस्वरूप काय आहे पठणाचं चौथ्या अध्यायाचं तेही आपण पाहून घेऊया. तर चौथ्या अध्यायाचं पठणाचं फलस्वरूप दिलं मुलांना योग्य वरप्राप्ती, गुरुनिंदा दोष निवारण. म्हणजे मुलींना योग्य वरप्राप्ती होते. या अध्यायाचं पठण केलं तर मुलींना योग्य वरप्राप्ती होते आणि गुरु निंदा दोष, कधी आपण आपल्या गुरूंची निंदा करतो, काय करतो, तर ते सगळं गुरु निंदा दोष निवारण याच्यातनं होतं या अध्यायात. तर श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. आता पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा शंकरा, आपण तिघेही श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यान अनुभवाची चर्चा करूया. त्या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हुणशक म्हणजे इसवी सन व्यवहारात असेल. आज हुणशकानुसार 25/5/1336 शुक्रवार आहे. आता आजचा दिवस हा आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराचा येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईल. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळेच श्रीपाद वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईल. आता बघा, पळणीस्वामींनी आता त्यांना काय सांगितलं की आपल्याला श्रीपाद वल्लभांची आज्ञा आहे की आपण ध्यानास बसायचं आहे. आणि आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी तिथे ती तारीख हुणशक म्हणजे इसवी सनच्या दृष्टीने त्या दिवशीची तारीख कोणती महत्त्वाची तारीख आहे ते इथे मेन्शन केलं. तर ती होती ते 25/5/1336 ही तारीख होती. आणि ते म्हणतात आजचा दिवस हा खूप असा महत्त्वाचा आहे असं कोण सांगत आहे, पळणीस्वामी हे शंकराला. आता इथं उच्चार बघा, पळणी, त्या स्वामींचं नाव काय, पळणीस्वामी. तर पळणीस्वामी हे आता पळणीस्वामी हे आता शंकराला आणि माधवाला सांगत आहेत की आपण ध्यानात बसलेलं होतं, श्रीपाद वल्लभांची आज्ञा होईल आणि मी कुरवपुरात सूक्ष्मदेहाने जाणार आहे असे त्यांनी सांगितलं. आणि सूक्ष्मदेहाने एकाच वेळेला 2-3 ठिकाणी स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्मदेहाने 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे हे मला बालक्रीडा म्हणजे असं लहान मुलं अगदी सहज खेळतात तसं त्या प्रकारे पळणीस्वामींची इतकी सिद्धी होती की ते एकाच वेळेला 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करू शकत होते. स्वामींचा अनुग्रह मिळण्याचे विधान. आता पुढचा भाग काय, श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून मी विचारले, स्वामी माधवाने श्रीपाद वल्लभांचे दिव्यमंगल स्वरूपाचे दर्शन घेतले. आपण सदैव श्रीपाद वल्लभां बरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता. मला मात्र त्यांचे नावच माहिती आहे, रूप पण माहीत नाही. त्यांचे ध्यान कसे करायचे त्यावर पळणीस्वामी मंदहास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिल्लासारखे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी विचारानेच तरंगाप्रमाणे आपल्या पिलांचे रक्षण करते.
थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिलासारखे भक्तांचे पालन करतात. जसे मांजर आपल्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरासाठी जे ते सुरक्षित स्थान वाटते तेच तेथे त्या पिल्लास ठेवते. त्यानंतर माकडाच्या पिल्लाप्रमाणे भक्ताचे पालन करते. अशा पालनात पिल्लू आपल्या आईस अति प्रयत्नाने चिकटून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशाप्रमाणे भक्त श्री गुरूंसमवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर ते दर्शन देतील. आज 25/5/1936 शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्रीपाद प्रभूंनी अतिमुख्य अशा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून त्या मला सूक्ष्मरूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्या क्षणी मी कुरवपुरास जाणार. तेथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे. मी माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्रीपाद प्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणत पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात असताना 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवाने श्री स्वामींच्या ध्यान अनुभूतीबद्दल त्यांना सांगण्याची प्रार्थना केली. त्यावर श्री स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली. आता बघा, आता पुन्हा त्या तारखेचं महत्त्व सांगितलं. तर ती तारीख 25/5/1336 होती. आणि जेव्हा पळणीस्वामी म्हणाले की मला जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा येईल त्यावेळेला मी सूक्ष्मरूपाने कुरवपुरा जाणार आहे, तेव्हा माधवाने आधीच सूक्ष्मरूपाने जाऊन कुरवपुरामध्ये जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले होते. आणि शंकराच्या मनात शंका आली की ध्यान कसं बरं करावं. कारण का शंकर भटांनी आता आपल्याला माहितीच आहे की जेव्हा त्यांना अंबामातेची आज्ञा झाली आणि मग ते कुरवपुरास जाण्यास निघाले आणि ते आता प्रवासच करत आहेत, पण ते वाटेमध्ये भेटलेले यती, कोणी सिद्ध पुरुष आहेत, कोणी महापुरुष आहेत, कोणी कोणी भेटत त्यांच्या मुखातून त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा कळत आहे, पण त्यांनी प्रत्यक्षपणे श्रीपाद श्रीवल्लभांना अजून पाहिलेले नाही. तर माधवाने आत्ताच एक 10 दिवस श्रीपाद श्रीवल्लभांसोबत सूक्ष्मरूपात जाऊन त्यांचं स्वरूप पाहिलेलं की ते कसे दिसतात. आणि पळणीस्वामी तर असे की ते नेहमीच श्रीपाद श्रीवल्लभांबरोबर जेव्हा श्रीपादांची आज्ञा होईल तेव्हा ते श्रीपादांबरोबर जाऊन रूपात सूक्ष्मदेहाने श्रीपादांसमवेतच असतात. तर शंकर भट काय म्हणतात की मला ध्यान करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचे मूळ स्वरूप कसे आहे, ते कसे दिसत आहे, तर काहीच माहिती नाही, तर मी ध्यान कसे करू. त्यावर पळणीस्वामींनी त्यांना उत्तर दिलं आहे, बाबा रे शंकर, बाबा आपण जर सगळेच भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. म्हणजे तुला ते रूप दिसणं तुझी भक्ती असेल तर सगळेच सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू बद्दल त्यांनी सांगितले की श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांचं रक्षण कसं करतात. तर प्रथमतः श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भक्तांचं रक्षण हे कासवाप्रमाणे होतं. कासव कसं असतं, कासवाचं वर्णन तुम्हाला, कासव हे आपल्या पिल्लांपासून कितीही दूर असेल तरी विचार तरंगानेच ते आपल्या पिलांचं रक्षण करू शकतं. कासवाची पिलं ही कासवापासून काही वेळा अनेक अशी खूप असं अंतर दूर असली तरी पण ते आपल्या विचार तरंग, कासवा अशा प्रकारचे विचार तरंग सोडतं की त्याच्यामुळे तो आपोआप आपल्या पिलांचं रक्षण करत असतो, अशी हे सांगते. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ हे आपल्यापासून कितीही दूर, आपण त्यांची भक्ती करू लागलो, त्यांना पाहिलंही नसेल त्यांना, तरी ते आपलं रक्षण दुरूनच करतात. त्याच्यानंतर जेव्हा आपली आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती होत जाते तसं काय होतं, ते नंतर आपल्याला मांजराप्रमाणे ते नेहमी आपल्याला आता फक्त ते आपलं रक्षण करतात दुरून, पण जेव्हा आपण थोडे प्रगत त्यावेळेला मग ते आपल्याला नेहमी सुरक्षित स्थानी आपल्यासाठी जे काही योग्य आहे ते आपल्यासाठी करावं लागतं. म्हणजे मांजर कसं बघा, मांजर आपल्या पिलांची जागा बदलत असते. मांजर आपल्या पिलांना जन्म दिल्यानंतर एका ठिकाणी ठेवते, नंतर मग तिला जेव्हा वाटतं की ती जागा सुरक्षित, ज्या ठिकाणी सुरक्षित जागा आहे तर त्या ठिकाणी, आपण आता इथे नाही उल्लेख आला पण असं म्हणतात की मांजर आपलं पिलांना 7 वेगवेगळ्या घरात ठेवते. का तर त्या ती जागा का बदलत असते, तर ती पिलं अतिशय लहान असताना
इतर कोणत्या तरी प्राण्यांपासून किंवा इतर कोणापासून त्यांना धोका असू शकतो. आणि मांजर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्या पिलांना त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवायचं असतं, त्यामुळे ती नेहमी त्या पिलांची जागा बदलत असते. आणि जेव्हा आपण आणखीन आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होतो त्यावेळेला श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांचं रक्षण मांजराप्रमाणे, म्हणजे त्यांना नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवत असतात, त्यांच्या सुरक्षिततेचं ते नेहमी विचार करत असतं. आणि आणखीन थोडीशी आध्यात्मिक प्रगती झाली की माकड बघा, माकडाचं पिल्लू, माकड जेव्हा वावरत असतं कुठे तेव्हा माकडाचं पिल्लू हे नेहमी त्याच्या पोटाला अगदी घट्ट धरून असं, आईला आपल्या घट्ट चिकटून असतं किंवा धरून असतं. तर आपली जेव्हा आध्यात्मिक प्रगती आणखीन होते त्यावेळेला मग आपण त्या श्रीपाद श्रीवल्लभ आपल्याला त्यांच्याजवळ समवेत घट्ट असं ठेवतात, म्हणजे त्याच्या नेहमी सोबत ठेवत असतात, त्यात आपण चिकटून असतो. तर अधिक उन्नती झाल्यावर काय, तर आपली प्रगती ही श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना मासोळीप्रमाणे. मासोळी कशी, तर मासा जेव्हा जन्म घेतो तेव्हा माशाचं पिल्लू हे असं अंड्यात असतं आणि ते जेव्हा बाहेर येतं त्या आल्या ते कसं होतं, अगदी पाण्यात स्वच्छंदपणे आपली जिथे जिथे त्याची आई जाईल तिच्या मागून मागून ते पोहत असतं. त्याला कुठे सुरक्षित, म्हणजे आईने त्याला कडेवर घेतलेलं नसतं माकडाप्रमाणे, मांजरीप्रमाणे ती त्याला कुठे पकडून नेत नसते. तर जसजसा तो मासा, आई मासा कुठे जिथे जिथे जात असेल त्याच्याबरोबर ते पिल्लूसुद्धा जात असतं. आणि अशाच प्रकारची उन्नती आपल्याला होत असते की जिथे जिथे आपले श्रीपाद प्रभू जिथे जातील आपण त्या आध्यात्मिक उन्नतीच्या त्या पातळीवर गेल्यानंतर ते सतत आपण त्या दत्तप्रभूंबरोबर त्यांचे भक्त हे त्यांच्या समवेत असतात, बाळ माशाप्रमाणे असतात. तू ध्यानात बसल्यावर तुला ते दर्शन देतील. आता माधवानी शंकरांनी जो प्रश्न विचारलेला की मला कसं दर्शन झाल्यानंतर मी ध्यानात काय ध्यान कसं करू, तर आता इथे त्याला कोणी सांगितलेलं पळणीस्वामींनी सांगितलं, तू ध्यानात बसलास की तुला आपोआप ते दर्शन होईल. आजचा दिवस हा खूपच चांगला शुभ दिवस आहे आजचा. तर पुन्हा या तारखेचा इथे उल्लेख करा की 25/5/1336 शुक्रवार हा सर्व शुभयोग आहे. आता हा संपूर्ण सर्वोत्तम दिवस आहे आणि या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत आणि त्या महत्त्वाचा निर्णय काहीतरी ठरवणार आहेत, भविष्य काळाबद्दल काहीतरी ठरवणार आहेत. आणि ते ठरवत असताना सूक्ष्म रूपात पळणीस्वामींनी कुरावपुरास यावं असं त्यांची आज्ञा आहे. आणि पळणीस्वामी जेव्हा ध्यानात बसतील आणि ज्या क्षणी त्यांना आज्ञा होईल त्यावेळेला ते कुरावपुरास जाणार आहेत असं पळणीस्वामींनी त्यांना सांगितलं. आणि मग तिघही ते डोळे मिटून अगदी शांतपणे ध्यानात बसतात. आणि ते ध्यानात बसल्यानंतर जवळजवळ 10 तासात ध्यानात असल्यानंतर पळणीस्वामी मी ना त्या अत्यंत उल्हासित असे दिसू लागले. आणि उल्हासित दिसू लागले म्हणजे ध्यानातून जेव्हा पूर्ववत आले उल्हासित तेव्हा माधवांनी आणि शंकर भटांनी त्यांना त्यांच्या ध्यान अनुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. आणि मग पळणीस्वामींनी तो अनुभव सांगण्यास सुरुवात केलेली आहे. शिवशर्माची गाथा, श्रीपाद श्रीवल्लभ चिंतनाचे फळ. आता हे त्या आता पुढे जी कथा सांगणार त्याच्यामध्ये काय येणार, तर शिवशर्माची गाथा येणार आहे. तर पळणीस्वामी काय म्हणाले, या कलियुगातील लोकांचे किती महत्भाग्य आहे. कुरवपूर हे फार लहान असले तरी स्वामींच्या महतेस म्हणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा व भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते. आता बघा, शिवशर्मा आणि त्यांची शिवशर्मा म्हणजे वेदपंडित ब्राह्मण आहेत ते शिवशर्मा हे आपल्या पत्नीसह कुरवपुरातच राहत होते. कुरवपुरातील एकुलते एक ब्राह्मण कुटुंब ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यकर्माने धनार्जन करून आपले रोज कुरवपुरास येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठानिरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते. शिवशर्मास झालेली संतती थोड्याच कालावधीत दिवंगत होत असे. कसा बसा एक मुलगा वाचला. दुर्दैवाने तो जड मंदबुद्धीचा होता. निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एके दिवशी श्रीवल्लभाच्या समोर वेदपठण करून ते मौनपणे उभे राहिले. स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंदहास्य करीत म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझे ध्यान करणारा त्यांचा मी दास होतो. तुझी इच्छा काय ते सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा आहे, परंतु
ती पूर्णपणे रसातळास गेली. माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे. सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही. एवढी मजवर कृपा करा. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा पंडित असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात. सर्वदा ज्ञान सत्पात्री करावे. दान घेणारे सत्पात्री नसतील किंवा दानास योग्य नसतील तर अनिष्ट संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेऊ घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्याने त्याने केलेल्या कर्मामुळे मिळणाऱ्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकार रहित म्हणून दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल. पूर्वजन्मीच्या कर्मफळामुळे तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको म्हणून पूर्णायुषी असे मागणे केले होते. पूर्णायुषी पुत्र दिला पण ते पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य पंडित करावयाचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी योग्य असा पंडित करीन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझ्या वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे. मी माझे जीवन त्याग देण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे. संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून असणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्मदेहाने घिशिला नगरामध्ये सध्याचे शिर्डी निंबवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. आता बघा, पळणीस्वामींनी आता पुढची कथा सांगायला सुरुवात केली की तिथे काय घडलं. तर ते ते काय म्हणतात, कलियुगातील लोकांचे महत्भाग्य आहे की कुरवपूर महत्भाग्य आहे. कुरवपूर हे गाव तसे खूप लहान होते आणि तिथे स्वामींच्या महत्तेस जाणून पंडित ब्राह्मण शिवशर्मा व भार्या अंबिकेसह कुरवपुरात राहत होते. आता तिकडे त्या कुरवपुरामध्ये कोण होतं तर शिवशर्मा नावाचा एक वेदपंडित सद्ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी अंबिका होती. कुरवपुरात असलेलं ते एकुलते एक ब्राह्मण कुटुंब होतं. आता ते नेहमी द्वीप ओलांडून पलीकडे जात असेत आणि ब्राह्मण उचित जे काही कार्य असेल ते करून धनार्जन करून कुरवपुरास परत येतो. ते दोघंही ते फार मोठे विद्वान पंडित होते. कोण, शिवशर्मा हे फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठानी रथ म्हणजे अनुष्ठान करणारे. त्यांचं गोष्य कोणतं होतं, काश्यप गोत्रात जन्मलेले ते यजुर्वेदी ब्राह्मण होते. हे शिवशर्मांचं वर्णन आहे. पण शिवशर्माचं काय होतं की त्यांना अनेक मुलं झाली पण ती कोणी फार काळ जगली नाहीत. थोड्याच वेळात ती मृत पावली. पण त्यांना एक मुलगा झाला जो जड बुद्धीचा होता, म्हणजे अतिशय मंद बुद्धीचा असं म्हणतो ना, निर्बुद्ध असा होता आणि तो अगदी म्हणजे त्याचा काहीच उपयोग नव्हता, निष्प्रयोग. त्यामुळे शिवशर्मा नेहमी दुःखी राहायचे. ते एकदा श्रीपाद श्रीवल्लभांच्या समोर उभे असताना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या मनातलं ओळखलं आणि ते म्हणाले, तू दुसरी सगळी चिंता करून जे कोणी माझे ध्यान करतात त्यांचे मी सदैव रक्षण करत असतो. जे कोणी माझं नेहमी ध्यान करतात त्यांचा मी दास असतो. तर तुझी इच्छा काय आहे असं श्रीपाद शिवल्लभ शिवशर्माला म्हणाले. त्यावर शिवशर्मा काय म्हणाले की माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित व्हावा, वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती, परंतु ती आता इच्छा रसातळास गेला. माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे. चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणारे तुम्ही असे सामर्थ्यवान आहात, तर त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे तुमच्यासाठी काहीच अवघड नाही, तर तुम्ही माझ्यावर कृपा करावी.
तर श्रीवल्लभ काय म्हणतात, कोणीही कितीही हे केलं तरी मोठा असला तरी त्याला पूर्वजन्माचं फळ हे काही टाळता येत नाही. म्हणजे बघा आपलं इथे आपलं पूर्वजन्माचं कर्मफळ हे किती आपल्या आयुष्यामध्ये हे असतं ते इथे म्हणजे त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. किंवा आपण जी दुःख भोगतो कधी कधी आपण म्हणतो ना की आपण अरे मी तर सगळ्यांची नेहमी चांगलाच वागतो, माझं तर सगळं किंवा मी वागते सगळ्यांची चांगली वागते, पण माझ्यावरच का वाईट होतं. तर ते वाईट हे आपल्या पूर्वजन्माचं कधी कर्मफळ असतं, जे त्याला आपल्याला टाळता येत नाही नसतं. म्हणजे आपण पूर्वजन्मात जे काही कर्म केलं आहे त्याचं आपल्याला जे काही कर्मफळ आहे ते आपल्याला कधीच टाळता येत नाही. आणि हे लक्षात घ्यायचं आहे तर बघा की आपलं कर्म हे किती शुद्ध असलं पाहिजे आणि त्याचा परिणाम हा आपल्या पुढील जन्मात सुद्धा होत असतो. आता इथे काय म्हणलं, स्त्रिया जेव्हा पूजेचं फळ काय मिळतं तर नवरा मिळतो. दानाचं फलस्वरूप मुलं बाळ होतात आणि दान हे नेहमी सत्पात्री करायचं असतं. एखाद्या योग्य व्यक्तीस दान करायचं. तर आपण योग्य व्यक्तीस दान केलं तर त्यांनी केलेल्या पुण्य कर्माचं कार्याबद्दलचे थोडेफार फळ हे आपल्याला मिळतं. आणि जर आपण अयोग्य व्यक्तीला दान दिलं तर त्याच्या पापाचं सुद्धा फळ आपल्याला मिळेल. म्हणजे नुसतं आपण दान देऊन उपयोग नाही. जे काही अन्नदान किंवा जे काही दान देतोय ते योग्य व्यक्तीस ते दान दिलं पाहिजे असं श्रीपाद श्रीवल्लभ इथे म्हणालेले आहेत. आणि पुढे जे काही श्रीपाद म्हणाले ते अतिशय आणखीन महत्त्वाचं आहे. ते म्हणजे दान करताना माणसाने अहंकार रहित असावे, दान करावे, तेव्हाच त्याचं चांगलं फळ. म्हणजे मी देतोय, मी करतोय हा अहंकार असावा नाही. कारण का आपण कोणीच नसतो. जसं मी जर तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला काहीतरी मी स्वामी प्रसाद देतो, तसं नसतं. ही स्वामींची इच्छा आहे म्हणून ते होत असतं. ज्याला योग्य व्यक्तीला ते स्वामींच्या इच्छेने दिलं जात असतं. म्हणून ते नेहमी कोणती गोष्ट देताना आपण अहंकार रहित असावं लागतं. त्यात मीपणा अजिबात नसावा. लक्षात. आणि पूर्वजन्मीच्या कर्मफळामुळे तुला बुद्धीचा मुलगा झालेला आहे असं त्यांना श्रीपादांनी सांगितलं. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषी द्या असंच मागणं केलं आणि मग तुम्हाला पुत्र दिला. पण त्याचं पूर्वजन्मीचं पाप निवारण होऊन त्याला महापंडित करण्यासाठी सूत्राला अनुसरून तुला देहत्याग करावा लागेल असं श्रीपाद श्रीवल्लभ शिवशर्माला सांगतात. त्यावेळेस शिवशर्मा काय म्हणतो की माझं तसंही मी आता वृद्धावस्थेत प्रवेश केला आहे, माझे जीवन त्यागण्यास मी सिद्ध आहे, पण माझा मुलगा हा बृहस्पतीसारखा अतिशय पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय पाहिजे. संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून असणारे तुम्ही सामर्थ्यवान श्रीपाद प्रभू आहात, तर तुम्हाला काही शक्य नाही. त्यावेळेला ते सामर्थ्यवान श्रीपाद प्रभू काय म्हणाल, त्यांनी त्यांना सांगितलं की तुझा लवकर. तर बघा भविष्यातल्या घटना कशा त्यांनी सांगितल्या. आता तुम्ही जर पाहिलं गेलं तर ही कधीची घटना आहे. आता तारीख आलेली बघा 25/5 म्हणजे 25 मे 1336ला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू भविष्यातल्या घटनांचा उल्लेख करतायत. आणि तेव्हा काय सांगतायत तर तुझ्या मृत्यूनंतर तू सूक्ष्मदेहाने घिशिला नगरामध्ये. आता हा उच्चार जरा नीट आहे का. हा उच्चार ध धनुष्यबाणातला ध आहे. धिशिला नगरी. आताचं जे शिर्डी आहे त्याला त्यावेळेला धिशिला नगरी असं म्हटलं. निंबवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या गर्भगृहात थोडा काळ तपश्चर्येस राहशील. म्हणजे हे जे शिवशर्मा आहेत ते आत्ताच्या शिर्डीमध्ये निंबाच्या वृक्षाच्या खाली तपश्चर्येमध्ये राहतील आणि त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. ह्याविषयी की तू तुझ्या बायकोलाही सांगू नकोस. आता घिशिला नगरी किंवा शिर्डीचं आपल्याला महात्म्य माहितीच आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे की तू 1336मध्ये ते सांगतायत की तू घिशिला नगरीमध्ये म्हणजे शिर्डीमध्ये तपश्चर्येस राहशील आणि नंतर तू महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये जन्म घेशील असं त्यांनी त्यांना सांगितलं. श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आणि आविष्करण. आता इथेच बघा, नंतर लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास अंतच नसे.
त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होत तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची मातासुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यानंतर पूर्व पुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद शिवल्लभ प्रभू सामोरे आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापासून सोडविले. श्रीपाद शिवल्लभ स्वामींच्या त्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयात केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते त्याची सविस्तर माहिती सांगितली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्यांच्यासम तिन्ही लोकात कोणी नसल्याने श्री स्वामी पुढील जन्मात तिचा पुत्ररूपात जन्म घेण्यास निश्चय केला. आता बघा, आता इथे हा थोडक्यामध्ये जे वर्णन आलेलं आहे की काय झालं तर लवकरच शिवशर्मा मरण पावला आणि अंबिका आता त्याच्या पुढे कसं तर त्याच्या मुलासह आपल्या मुलाचं भिक्षाटन करून जगत होती. पण शेजारचे पाजारचे काय लोक तिच्या मुलाला हसत होते, त्याला मठ्ठ म्हणत होते, त्या मुलास चिडवत होते. त्यामुळे काय झालं की तो असं त्या सगळ्या उपहासाला कंटाळून नदीच्या आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला आणि त्याची माता सुद्धा असहाय्यपणे त्या आत्महत्या करण्यासाठी त्या मुलाच्या मागे पळत सुटली. आता त्या पूर्ण पुण्याईच्या प्रभावाने, पण त्यांची जी पूर्व पुण्याई होती त्या प्रभावाने त्यांना समोर श्रीपाद शिवल्लभ समोर आले आणि त्यांनी त्या दोघांना त्या आत्महत्येपासून परावृत्त केले आणि श्रीपाद शिवल्लभांच्या नुसत्या कटाक्ष मात्राने तो बालक जो त्या अंबिकेचा आणि शिवशर्मांचा जो पुत्र होता तो महापंडित झाला. अंबिकेने पुढे शिवपूजेत जीवन घालवावे असं श्रीपादांनी तिला आदेश दिला व शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून त्या प्रदोष समयात शिव पूजनाचे फळ कसे मिळते त्याची सविस्तर कथा अंबिकेत सांगितली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर सुद्धा त्यांनी दिला. परंतु त्यांच्यासारखा तिन्ही लोकात दुसरा कोणी नसल्यामुळे पुढील जन्मामध्ये श्रीपाद शिवल्लभच अंबिकेचा पुत्र म्हणून जन्म घेण्याचा निश्चय केलेला आहे. आता बघितलं पळणीस्वामींनी जी महत्त्वाची घटना सांगितली ती काय होती तर पुढील जन्मामध्ये श्रीपाद वल्लभ हे अंबिकेचा पुत्र म्हणून जन्माला येणार आहेत. म्हणजे अंबिका जेव्हा पुढील जन्म घेईल त्यावेळेला श्रीपाद शिवल्लभ सुद्धा तिचा पुत्र म्हणून जन्मास येणार आहे. ही जी भविष्यात घडणारी घटना आहे त्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचं म्हणाले पळणीस्वामी काय म्हणाले भविष्यात घडणाऱ्या घटनेविषयी काहीतरी श्रीपाद शिवल्लभ ठरवणार आहेत आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी त्यांनी मला बोलवणार. तर भविष्यात घडणारी घटना कोणती तर श्रीपाद शिवल्लभ हे पुढचा जन्म हा अंबिकेच्या पोटी घेणार आहेत. शिवशर्मांची जी पत्नी होती अंबिका जी पुन्हा जन्म घेईल तेव्हा तिच्या पोटी पुत्ररूपाने श्रीपाद शिवल्लभ जन्मणार आणि हीच कथा आहे नरसिंह सरस्वती यांच्या जन्माची. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त असलेल्या वासव अंबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखीन 14 वर्षे या शरीराला 30 वर्ष येईपर्यंत श्रीपाद शिवल्लभ या रूपातच राहून नंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल. दुसऱ्या अवतारात 80 वर्षे राहीन. त्या अवताराच्या समाप्तीनंतर कर्दळीवनात 300 वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोटाची स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतींनी अगाध लीला दाखवीन. साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून या विषयी मी आसक्त रहित करीन. आता बघा इथे श्रीपाद शिवल्लभांनी अंबिकेस म्हणजे त्या वासव अंबिकेस श्रीपाद शिवल्लभांनी काय सांगितलं आहे तुझा संकल्प सिद्ध होईल. म्हणजे तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखीन या देहामध्ये आणखीन 14 वर्ष त्यावेळेला श्रीपाद शिवल्लभांचं वय हे 16 वर्ष होतं. पुरात असताना श्रीपाद शिवल्लभांचं वय 16 वर्ष होतं. ते 16 वर्ष त्या आणखीन 14 वर्ष कुरवपुरात वास करून ते 30 वर्ष वय होईल. ते 30 वर्ष वय होईपर्यंत त्याच रूपात राहून नंतर गुप्त होती. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने ते
नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जातील आणि ते त्या रूपामध्ये 80 वर्ष राहतील आणि त्यानंतर ते काय करतील, त्यानंतर ते ते अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात 300 वर्ष ते गुप्त स्वरूपात राहतील आणि त्यानंतर ते प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करतील. अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन आणि साऱ्या जगाला अनुसरून त्यांना आसक्ती रहित करीन. म्हणजे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की स्वामी स्वरूप समर्थ म्हणून बघा आता अनावधान आहे मी आपला जो फोटो निवडत असताना नेमका ह्याच्यासाठी जेव्हा फोटो निवडायला तर अगदी सहज माझ्या बोटाने हा फोटो निवडला गेला. नंतर मला लक्षात आलं की या फोटोमध्ये ती श्रीपाद श्रीवल्लभांची सगळी रूप आहे. अगदी वर जे आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ आहेत जे 30 वर्ष त्यांचं अवतार कार्य आहे आणि आता त्यांचं 16 वर्ष आहे आणि पुढे 14 वर्षानंतर ते संन्यास धर्माच्या उद्धारणासाठी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेणार. ते पुढचा जर फोटो जर ह्याच्यामध्ये जर स्वामी समर्थांच्या अगदी गजानन महाराजांच्या अगदी विरुद्ध दिशेचा आहे जो फोटो तो आहे तो अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभानंतर ते नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन महाराष्ट्र भूमीमध्ये 80 वर्ष कार्य करतील आणि त्यावेळेला ते संन्यास धर्माचा उद्धार करतील. कारण का या काळामध्ये संन्यास धर्माचा लोप होत होता, संन्यास आश्रमाचा लोप होत होता म्हणून त्याच्या उद्धारण्यासाठी त्यांनी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतला. त्यानंतर ते 300 वर्ष कर्दळीवनात गुप्त होऊन नंतर अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ म्हणून आपलं अवतार कार्य करणार आहेत. आता पळणीस्वामी पुढे म्हणाले की जसजशी युगे बदलतील तसतशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परतत्व ऋषीश्वराच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच आहे. अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ होईल. म्हणून कलियुगात मानव धन्य आहे. केवळ स्मरण मात्राने दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. ते परमसत्य आहे. स्मरण अर्चन त्यांचे स्मरण अर्चन केल्याने श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. त्यामुळे साधकाचे पापकर्म दोष विषयवासना संस्कार श्रीपाद वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्ताच्या श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानाप्रमाणेच निर्मूलन करतात. तसे न केल्यास योग अग्नीनेच त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करून तपाचे फळ आपल्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात. त्यांना अनावश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफलाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते. या पळणीस्वामींच्या वक्तव्यावर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी, 7.5च्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले आहे. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात त्याबद्दल माहिती द्यावी असा प्रश्न यावर मी अशी प्रार्थना. आता बघा, पळणीस्वामींनी आत्ता जो भाग सांगितलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, कलियुगामध्ये जसजशी युगे जातील तशी मानवाची शक्ती क्षीण होत जाईल. म्हणजे पूर्वीची माणसं ही तपश्चर्या करणारी, अगदी सात्विक रूपाने वागणारी अशी होती.
पण जसजशी कलियुग जातील तशी मानवाची शक्ती क्षीण होत जाईल. पूर्वीची जर माणसं बघितलीत, पूर्वीच्या काळातली जर माणसं बघितली तर त्यांच्याकडे एक सिद्धी होत्या, शक्ती होत्या. पण आता जसजसं युग जातील तशी ती शक्ती कमी होणार आहे आणि परतत्व ऋषीश्वराच्या इच्छेनुसार खालच्या स्थायी व ऋतून येईल. आणि जे परतत्व आहे म्हणजे जे ईश्वरी तत्व आहे ते आता स्थायी त्याची पातळीसुद्धा आता ते त्याच्या एक खालच्या पातळीवर येणार. म्हणजे जसं की शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे अनुग्रहाचे सूचक आणि ज्या परतत्वाने आता शरीरधारी असं स्वरूप घेतलेल्या प्रभूंचा अवतार हे त्याचा सूचक आहे. आता प्रभुतत्वाच्या खालच्या पातळीवर उतरल्याने काय होणार तर मानवाला खूप असं श्रम करावं लागणार नाही उत्तम फळ प्राप्तीसाठी. तर आता काय होणार आहे, पूर्वी देवाला प्रसन्न करून घेणं म्हणजे पूर्वीच्या काळात तुम्ही ऐकलं असेल की खूप तपश्चर्या घोर तपश्चर्या करायचे ऋषी मुनी किंवा जे साधक होते ते देवाची घोर तपस्या करायचे. त्यानंतर त्यांच्यावर प्रभूंची किंवा देवाची कृपा व्हायची. पण कलियुगामध्ये कसं मानवासाठी काय आहे तर केवळ स्मरण मात्रानेच आपल्याला दत्तांचा अनुग्रह प्राप्त होऊ शकतो. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत म्हणजे आपलं इथे कलियुगामध्ये माणसाचं पतन म्हणजे मानवाचं पतन झालेलं आहे. अनेक मानवाचं हे जे जीवन आहे अगदी खालच्या पातळीवर आलेलं आहे. आपण अनेक प्रकारे आपण आता बघतो कलियुगात काय चाललेलं आहे सगळं ते जीवन मूल्य कशी खालच्या पातळीवर आलेली आहे. पण जसं मानवाचं पतन होण्यास अनेक मार्ग आहेत त्याचप्रमाणे कृपा होण्यास सुद्धा त्याहीपेक्षा जास्त मार्ग आहे. श्रीचरणांची श्रीपाद प्रभूंची कृपा होण्यासाठी सुद्धा असंख्य मार्ग आहेत. हेच परम सत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळेच फक्त श्रीपाद श्रीवल्लभांशी अनुसंधान घडतं. फक्त त्यांचं स्मरण नित्य स्मरण करा, नित्य नामस्मरण करा आणि प्रभूची आपलं कृपा होते. आता त्यांच्या भक्तांकडून श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो त्यांच्याकडून म्हणजे. आणि ते जेव्हा ते काय असतं तर आपली जी पापकर्म आहे, दोष आहे, विषय वासना आहे, संस्कार आहे हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यामध्ये प्रवेश करतात. आणि त्यांच्या चैतन्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला शुभस्पंद थोडासा समजण्यासाठी हा कठीण भाग आहे थोडासा, पण लक्षात ठेवा की आपण केवळ स्मरण मात्राने आपले जे काही विकार आहेत ते त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात मिश्रित होतात, चैतन्यात प्रवेश करतात. आणि श्रीपाद श्रीवल्लभ काय करतात तर त्यांच्या चैतन्यात केल्यावर आपलं जे कर्म असतं त्या पापकर्माचं जसं नदीत पवित्र नदीच्या स्थानामुळे ते निर्मूलन करतात तसंच ते निर्मूलन करतात. आणि तसे न केल्यास ते काय करतात तर आपलं जे पापांना जाळून ते भस्म करतात व ते स्वतः तप करून त्या तपाचं फळ भक्तांना देत असतात. म्हणजे भक्तांच्या रक्षणासाठी इथे स्वतः आपले प्रभू हे तप करतात आणि त्या तपाचं फळ हे भक्तांना देत असतात. थोडासा समजण्यासाठी कठीण भाग आहे, पण इथे प्रभू म्हणजे देवता स्वतः ते तप, कारण का मानवाची जी पातळी ती इतक्या खाली आलेली की मानवाला ते तप आचरण वगैरे करणं सगळं शक्य नाही, घोर तपश्चर्या. अशा वेळेला आपण स्मरण मात्रानेच आपले सगळे जे पाप विकार आहेत ते प्रभूंच्या चैतन्यात तर आणि प्रभू ते भस्म करून त्याला आपल्याला जेव्हा एखाद्यावर जर तुम्ही गुरुचरित्र वाचाल काही वाचाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या अशा उदाहरणं वारंवार मिळतील की आपल्या कर्मांचा ध्वंस करतात. ते आपल्या जे कर्मबंधन असतात आपली जी काही वाईट कर्म त्याचा ते ध्वंस करून आपल्याला त्या कर्माच्या बंधनातून मुक्त करतात आणि आपल्याला मुक्ती देतात. आता पळणीस्वामींच्या वक्तव्यावर पुन्हा शंकर भटांचे समाधान झालेच नाही. ते काय म्हणतात की जर 7.5च्या त्रासातून शंकराची सुटका झाली नाही असं मी ऐकलं आहे तर ग्रहासंबंधीच्या त्रासातून श्री गुरु कशा प्रकारे बरे आपली सुटका करतात असं त्यांनी पळणीस्वामींना पुढे प्रश्न विचारला. पण इथे जो महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचा विचार मांडलेला आहे की जेव्हा आपण गुरूंना शरण जातो आता आत्ताच्या कलियुगात माणसाची जी पातळी आहे मानवाची पातळी ती कलियुग आहे. कलियुग आपण म्हणतो ना युगे युगे कलियुग असं जे कली म्हणत असतो त्या कलियुगात माणसाच्या जी जी पातळी आहे ती अतिशय खालीच्या पातळीवर मनुष्य आलेला आहे. त्यामुळे त्याच्या जी घसरण झाली त्यावेळेला प्रभू हे स्वतः ते तपश्चर्या करतात. आपल्यामधले पाप
विकार जे काही दोष आहेत ते प्रभूंच्या चैतन्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपोआप ते नष्ट होऊन जातात आणि प्रभू त्यांचं पापकर्माचं जे पापकर्माच्या बंधनांचं जे काही कर्मबंध आहेत आपले, ज्याच्यामुळे आपल्याला दुःख भोगावं त्याचं स्वतः जाळून ते भस्म करून आपल्याला मुक्त करत असतं त्यातनं. मग तेव्हा त्यानंतर पळणीस्वामींना माधवानी विचारलेला प्रश्न म्हणजे शंकरालाही 7.5चा त्रास चुकला नव्हता असं म्हणतात. मग आपल्याला या ग्रहासंबंधीच्या त्रासातून श्री गुरु कशा प्रकारे सुटका करतात असं शंकरांनी पळणीस्वामींना विचारलेलं आहे आणि त्यावर पळणीस्वामी काय उत्तर देतात ते बघूया. बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवाशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसते. मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महादशेने जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्याचा दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तीकडून निघालेली स्पंदनं शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते. ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहाचे अधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनांमुळे इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे. विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत आपल्या माणसांवर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात. हे काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतराने ती स्पंदने माणसास सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते. मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहाची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मा लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विशिष्ट प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्या यज्ञाचे फळ सुद्धा दान करीत असतात. या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदनं एका माणसाकडून नंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जिथून उद्भवली आहे तेथे जातात, म्हणजे मूळ बिंदू स्थानात जातात. त्याला तिरोधान म्हणतात. थोडे पुण्यकर्म केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, योगक्रिया सिद्धा प्रकाराद्वारे सिद्धी स्थिती लय तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास. ती असाधारण किमया आहे. श्रीपाद प्रभूंनी कोणत्याही महान उद्देशाच्या दृष्टीने तुला असा अनुभव दिला. त्या आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे. त्या लीला फार अगम्य असतात. गूढार्थ प्रयोजन असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकतो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखाली असते. त्याचे तेच प्रमाण आहे. त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्वनियंता सुद्धा तेच आहेत. योगी सिद्ध आहेत. अप्रमेय आहेत. या परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषय नाही. आणि खरं आता ही शेवटची ओळ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण का आपल्या सामान्य माणसाच्या बुद्धीला या काही गोष्टी आता लगेच कळण्यासारख्या नाहीत. पण काय असतं, इथे ग्रहांचं कोणाशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असं नसतं असं त्यांनी सांगितलं. आपल्या कर्मानुसार प्रारब्ध कर्माला अनुसार आपण कोणत्या तरी ग्रहदशेमध्ये जन्म घेत असतो आणि प्रत्येक ग्रहाचा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर प्रभाव असतो. आणि जर तो ग्रह आपल्याला अनुकूल नसेल तर त्या शरीराच्या त्या भागावर परिणाम होत असतो असं सांगितलं. आता विश्वचैतन्यातून सूक्ष्म अशी स्पंदनं प्रवाहित होत असतात आणि इष्ट
फळांची आता त्या स्पंदनांमुळे आकर्षण आणि विकर्षण, जसं आपण सज्जनांच्या संवादात असणाऱ्या व्यक्ती जर दुर्जनांचा सहवास झगडला तर काय होतं, तर कलह, बंधुयोग, कुटुंबातील सदस्यांशी जेव्हा आपण दुर्जनांच्या साथीस जातो तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे परिणाम असे भोगावे लागतात. आता काय असतं, तर एखाद्या विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होते. थोड्या कालावधीनंतर माणसावर त्या प्रभाव पडण्याचे कार्य करतात. या काळ शक्ती स्वरूप आहे. कालांतराने ती स्पंदने एका माणसास सोडून तर ही जी स्पंदनं आहेत ती एका माणसामधून दुसऱ्या माणसामध्ये प्रवेश करतात आणि विधिवतरित्या त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि कालचक्राच्या अनुसार प्रत्येकाला त्याचं फळ मिळत असतं, असं इथे सांगितलं. म्हणजे दैवी स्पंदनांविषयी इथे सांगितलेल्या आहे. आणि पुढे एक वेगळा विलक्षण अशा अनुभवाबद्दल ते म्हणतात की बाबा क्रियायोग सिद्धीनंतर स्थिती, लय आणि तिरोधान म्हणजे स्थिती, लय आणि तिरोधान या 3 गोष्टींची माहिती दिली. ती सध्या पटकन कळण्यास कठीण आहे. पण त्यांना शंकर भटाला काय म्हणतात, तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद शिवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. म्हणजे त्यांना शंकर भटांना एक यवन साधू दिसला आणि त्याच्यामध्ये ती शक्ती, श्रीपाद शिवल्लभांची शक्ती प्रसारित होणार. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगर्भातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास. ही असाधारण किमया आहे. तर निंबवृक्ष त्याच्या पायथ्याशी असे निंबवृक्षाच्या खाली असे 4 दीप होते, नंदादीप होते. त्यांना त्याचं दर्शन कोणाला झालं, शंकर भटांना. तर श्रीपाद शिवल्लभांनी कोणत्याही महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला हा अनुभव दिला आहे, त्याची आंतरिक कल्पना ही त्यांनाच माहिती. म्हणजे आता शंकर भटांना काय अनुभव आला ते बघा. शंकर भटांना ध्यानात असताना त्यांना एक यवन भासणाऱ्या साधू दिसलेले आहेत आणि त्यांचं श्रीपाद शिवल्लभ आपली शक्ती भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये प्रसारित करणार आहेत. म्हणजे इथे बघा, आता जी स्पंदनं एका शक्तीकडून दुसऱ्या शक्तीकडे जातात त्याचा उल्लेख आला होता. तर श्रीपाद शिवल्लभ काय करणार आहेत, तर त्या भविष्यामध्ये आपली शक्ती विशेषरित्या त्या यवन साधूमध्ये प्रवाहित करणार आहेत. आणि त्याच वेळेला शंकर भटाला निंबवृक्षाच्या जवळ गर्भगृहामध्ये 4 नंदादीप सुद्धा दिसलेले आहे. ही एक असाधारण किमया आहे असं हे म्हणतात. आणि त्याचं दर्शन श्रीपाद शिवल्लभांनी ती तुला किमया का दाखवली, ती लीला का केली हे त्यांनाच माहिती, असं पळणीस्वामींच्या वर्णनाने माझे मन आनंदाने भरून गेले. मी उडुपी क्षेत्राहून निघालो आणि कुरवपुरात जाताना मध्ये चित्रविचित्र अशा घटना चालल्या होत्या. आता ते शंकर भट हे जेव्हा उडपीवरून निघाले तेव्हा त्यांना वाटेत अनेक विचित्र या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमत्वाची अनुमती द्यावी या विचाराने श्रीपाद प्रभूंच्या दर्शनानंतर त्यांच्याशी विनिमय करण्याचे ठरले. म्हणजे शंकर भटांनी ठरवले. पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावना लिलेनेच समजून ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेले आहे. भविष्यात भक्तांसाठी हिताच्या प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास ध्यानानुभव सांग असे म्हणाले. माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. आता हा झाला पळणीस्वामींचा अनुभव झाला. शंकर भटांना तिथे यवन साधू दिसले असा तो अनुभव होता आणि त्यांना निंबवृक्षाखाली 4 नंदादीप सुद्धा. आता त्यांनी माधवाला पुढे त्यानंतर सांगितलं, माधवा तुझा ध्यान अनुभूतीविषयी सांग असं त्यांनी म्हणाले. आता पुढे पळणीस्वामी काय म्हणतात की बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्रीपाद शिवल्लभांचे मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात सहस्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्रीपाद शिवल्लभाच्या जन्मस्थानातच केवळ पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद शिवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद शिवल्लभ यांचा पूर्वी अवतार असलेले श्री दत्तात्रय व त्यानंतरचा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील.
त्यानंतर पळणीस्वामी थोडा वेळ मौन धरले. आता पळणीस्वामींनी मौन धरले. आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या त्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यात आले. त्या प्रेतास बाहेर काढल्यानंतर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता. पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणी येथून जावे. बाबा माधवा, तू आता विचित्रपुरास जा आणि बाबा शंकरा, तू तिरुपती या क्षेत्राकडे जावे. तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिटिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस, तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तिमस्तू. तेव्हाच माधव विचित्रपुराकडे आणि मी तिरुपतीकडे प्रयाण करण्यास श्रींच्या लीलेचा अंतच लागत नाही हे खरे. प्रयाणास निघालो. आता बघा, ते सगळे अनुभव सांगून झाल्यानंतर पळणीस्वामी यांनी मौन धरलेलं आहे आणि त्या गुहेमध्ये आता मागे आठवत असेल की या आधीच्या भागामध्ये अध्यायामध्ये त्या एक साप चावलेला युवक आणला होता. तर त्या साप चावलेल्या युवकाचे प्रेत हे बाहेर काढण्यात आले आणि ते प्रेत बाहेर काढल्यानंतर प्रणवाचा उच्चार करण्यास पळणीस्वामींनी सुरुवात केली. आणि श्रीपाद व्याघ्रेश्वर शर्मा, आता पहिल्या भागात आपल्याला भेटलं व्याघ्रेश्वर शर्मा, त्या व्याघ्रेश्वर शर्माने श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जयघोष करीत होता. आणि पळणीस्वामींनी काय केलं तर त्या नवयुवकाच्या त्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांचं वयोभाराने जे शिथिल झालेलं वृद्ध शरीर होतं त्याचा त्यांनी त्याग केला होता. त्या शरीराचा व्याघ्रेश्वर शर्माने नदीत नेऊन टाकण्यास नेलं. आता इथे पळणीस्वामींनी त्या नवीन देहामध्ये प्रवेश केलेला त्या नवयुवकाच्या, जो 17-18 वर्षाचा जो युवक होता ज्याचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला होता, त्यांनी त्याचा देह जमिनीमध्ये पुरून ठेवला. तर त्या देहामध्ये पळणीस्वामींनी प्रवेश केला आणि त्या शरीरात प्रवेश केल्यानंतर पळणीस्वामींनी आज्ञा काय केली तर माधवाला सांगितलं की तू विचित्रपुरात जा, की बाबा तुला आता श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन आणि त्या तिथल्या अनेक सिद्ध पुरुषांचे असे दर्शन तू सूक्ष्म देहाने घेतलेलं ते तुझ्या या जन्मात तेवढेच पुरे, तर तुला श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त होईल असे सांगून त्यांनी त्याला विचित्रपुरात जाण्यास सांगितले. आणि शंकर भटांना आज्ञा केली की तू तिरुपतीकडे जायला निघ. आणि त्यांच्या आज्ञेनुसार श्रीपाद माधव हा विचित्रपुराकडे निघून जातो आणि शंकर भटांनी आपली पुढची यात्रा तिरुपतीकडे जाण्यास सुरुवात केलेली आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलेला काही अंत नाही असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा असा चौथ्या अध्यायामध्ये अनेक भविष्यात घडणाऱ्या घटनांचा उल्लेख आलेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी संकल्प करून केला होता आणि त्याप्रमाणे ते पुढील जन्म कसा घेणार आहे अशा अनेक घटनांचा इथे उल्लेख आलेला आहे. आणि हा अध्याय आता खूप मोठा असा रेकॉर्ड झालेला आहे. तर आता मी काय करणार आहे की हा अध्याय जो आहे, हा जो भाग आहे, कथाभाग जो आहे तो हा अपलोड झाल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण एका दिवसात काही ऐकून कदाचित होणार नाही. तर तुम्ही पुन्हा हा अध्याय ऐका आणि पुढचे 2 दिवस आपण कोणताही कथाभाग अपलोड करणार नाही आहोत. आपण आता ज्यांना संधी आहे की 1 ते 7 आता आपले जे कथाभाग झालेले आतापर्यंत जे कथाभाग झालेले त्या कथाभागांचा आपण पुन्हा एकदा सगळं ऐकून त्यातला जो समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण का घाईघाईत जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला त्याचा सगळा अर्थ कळला नसेल. तर 2 वेळा 3 वेळा तुम्ही ही कथा ऐका, समजण्याचा प्रयत्न करा. पहिल्या भागापासून पुन्हा एकदा ऐका, मग तुम्हाला संबंध लागत जातील. बघा आता व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत हा पहिल्या अध्यायातला कथा आहे. तो व्याघ्रेश्वर शर्मा आता इथे परत, आणि व्याघ्रेश्वर शर्माचं काय कार्य सांगितलं होतं, तो जे हिमालयात तपस्या करणारे कोणी योगीजन होते त्यांचं तो रक्षण करतो. आणि इथे जेव्हा पळणीस्वामींनी आपला पहिला देह सोडून दुसऱ्या देहामध्ये तरुण देहात प्रवेश केला त्यावेळेला तिथे व्याघ्रेश्वर शर्मा आला आणि तो श्रीपादराजम प्रपद्ये ह्याचा जयघोष करत होता. आणि त्यांनी काय केलं, नंतर त्यांचा जुना देह होता पळणीस्वामींचा अगदी शिथिल झाला, तो त्यांनी नदीत नेऊन सोडलेला आहे. तर आजचा प्रश्न असा आहे, आज एकच प्रश्न सोपा विचारतो कारण का कथा खूप कठीण आहे, त्यामुळे शेवटच्या भागात की पळणीस्वामींनी नवीन देह धारण केल्यानंतर शंकराला
कुठे जाण्याची आज्ञा केली, शंकर भटाला कुठे जाण्याची आज्ञा केली आणि माधव नंबूद्री याला कुठे जाण्याची आज्ञा केली. एवढंच फक्त उत्तर द्या. आजची कथा व्यवस्थित ऐका. जर काही भाग कठीण असेल तर तो पुन्हा पुन्हा ऐकून समजून घ्या. त्यात श्रीपाद श्रीवल्लभांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.